हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेमधील ज्युनियर ॲसिस्टंट या पदाचा पेपर झाला. तर त्या पेपरमधील काही प्रश्न आणि सर्व विषयांचं ॲनालिसिस मला एका विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे, माझ्या विद्यार्थ्यांनी. तर सर्वप्रथम ज्यांनी मला ही सर्व माहिती पाठवलेली आहे त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि ही सर्व माहिती मॉर्निंग शिफ्टची आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि सर्वच्या सर्व टॉपिक अपलोड झालेले आहेत. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. सर्वात आधी आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? तर 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. त्याच्या 2019चा आशा भोसले आणि 22चा आप्पासाहेब धर्माधिकारी. कोणी ODIमध्ये 50 सेंचुरीज कंप्लीट केल्या? तर आपलं जे क्रिकेटचा वन डे मॅचेस असतात, तर एकदिवसीय क्रिकेट सामने त्याच्यामध्ये 50 अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू कोण? तर सर्वांना माहिती आहे, आता वर्ल्ड कपमध्येच विराट कोहलीने 50 अर्धशतक पूर्ण केलेले आहेत. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स त्यांनी विचारलं, त्यामुळं आता बाकीच्या शिफ्टला सुद्धा तुम्ही नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर GI टॅटवर एक प्रश्न होता, त्याचं उत्तर लडाख असं दिलं, पण ते माझ्या लक्षात आलं नाही काय ते. त्याच्यानंतर इगतपुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. इगतपुरी यांनी पेपर दिला तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी. अजून प्रश्न आहेत ते पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, अजून प्रश्न आहेत. इंडियन राईस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे भारताचं भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते कटक या ठिकाणी आहे. कटक हे ओरिसा या राज्यामध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं भात संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले विचारले होते. यांनी रत्नागिरी जिल्ह्यातच फॉर्म भरला होता हे लक्षात असू द्या. सरदार पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर GI टॅगवर प्रश्न होता. फर्स्ट कृषी विद्यापीठ. आता याच्यामध्ये त्यांनी जर महाराष्ट्राचं पहिलं कृषी विद्यापीठ विचारलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये असं उत्तर येईल. आणि जर भारताचं पहिलं कृषी विद्यापीठ विचारलं असेल तर गोविंद वल्लभ पंत विद्यापीठ किंवा शॉर्टमध्ये पंतनगर विद्यापीठ सध्या उत्तराखंडमध्ये आहे, पण आधी उत्तर प्रदेशमध्ये होतं, परंतु आता ते उत्तराखंडमध्ये आहे. तर हे भारताचं पहिलं कृषी विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्ये किती आहेत? तर मूलभूत कर्तव्ये एकूण 18 आहेत. 1978मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत आणि कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. सुरुवातीला 10च मूलभूत कर्तव्ये होती, पण आता सध्या भारतीय नागरिकांची एकूण 18 मूलभूत कर्तव्ये आहेत. आणि सुवर्णशील समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा भारताच्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण इतर विषयांचा ॲनालिसिस पाहूयात. इतर विषयांचं पण ॲनालिसिस पाहायचं आहे आपल्याला. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. याच्यामध्ये नगर रचना शिपाई, त्याच्यानंतर नगर परिषद, तलाठी यांचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि TCSनं घेतलेले पेपर आहेत. तसंच लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. आता या ठिकाणी पहा की मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये काय विचारलं होतं. तर वयवारीवर प्रश्न होता. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीवर प्रश्न होते. मिक्सचर म्हणजे मिश्र जे प्रश्न होते ते. फ्लोअर क्वेश्चन म्हणजे हे मजले दिलेले असतात, पहिला मजला, दुसरा मजला, कोणत्या मजल्यावर राहतो अशा स्वरूपाचे प्रश्न. त्याच्यानंतर राऊंड टेबल म्हणजे वर्तुळाकार जी बैठक व्यवस्था असते त्याच्यावर. रो क्वेश्चन म्हणजे एका रेषेमध्ये बैठक व्यवस्था असते त्याच्यावर प्रश्न होते. त्याच्यानंतर नंबर सिरीज ज्याला आपण अक्षरमाला असं म्हणतो.
संख्यामाला, नंबर सिरीज म्हणजे संख्यामाला. त्याच्यानंतर अल्फाबेट सिरीज म्हणजे अक्षरमाला. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा व तोटावर प्रश्न होते. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिशमध्ये पहा, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पॅसेज विचारले होते. त्याच्यानंतर मराठीमध्ये शुद्ध शब्द आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला मिसस्पेल्ड म्हणतो ते विचारलं होतं. करेक्ट स्पेलिंगवर प्रश्न होते. त्याच्यानंतर एकवचन अनेकवचन विचारलं होतं मराठीमध्ये. लिंग ओळखा दिलं होतं, म्हणजे लिंग वचन दोन्ही टॉपिक आले होते. पॅराजंबरवर प्रश्न विचारले होते. फ्रेजेसवर प्रश्न विचारलेले होते. फाइंड एररवर सुद्धा प्रश्न आले होते. त्याच्यानंतर पदावलीवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते. हे पदावली गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. तर अशा पद्धतीनं आज जो झेडपीचा पेपर झाला लिपिकचा, त्याचे हे प्रश्न आणि ॲनालिसिस होतं. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.